नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे जी.के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर जलसंपदा विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट आहे आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी यादीची वाट पाहत होते आणि शेवटी यादी प्रसिद्ध करण्यात आली. तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यासोबतच ज्या काही आगामी काळातील नवीन जाहिराती आहेत आणि विविध छोट्या-मोठ्या अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून सुद्धा प्राप्त होत राहतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्यालाही तुम्ही जॉइन होऊ शकता आणि ज्या काही पी-डी-एफ्स आहेत किंवा फाईल आहेत, त्या तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जातील. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वरतीच पाहू शकता आणि यापूर्वीही आपण व्हिडिओ तयार केले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं, की आगामी काळात जी काही सिच्युएशन आहे, त्यामध्ये तुम्हाला नवीन याद्या ह्या दिसू शकतात. ॲट अ टाईम ज्यावेळी विविध भरत्या येतात, त्यावेळेस आपल्याला हे वारंवार घडताना दिसतं. जर आपण पूर्व इतिहास पाहिला, तर अशीच प्रक्रिया आपल्याला मागील गेल्या काही भरत्यांमध्ये दिसली होती आणि आताही तशीच प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं होतं, की यादी येणार आहे आणि यादी शेवटी आलीच. तर इथे पहा, डेट पाहू शकता. सर्वात वरती मेन्शन आहे जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय नाशिक परिमंडळासंदर्भात आहे आणि डेट सुद्धा आहे की 9/5/2025 म्हणजे आजच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. जो काही प्रती आहे ईमेलद्वारे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि याचा विषय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तो आहे की दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार तीनही गट क ची पदे आहेत आणि तीनही कंबाईन या ठिकाणी घेण्यात आली होती. या पदांवर जलसंपदा विभागाअंतर्गत नामनिर्देशन आणि प्रतीक्षा यादीमधील तात्पुरती नियुक्तीकरिता शिफारस करण्याच्या बाबतीत. आता तुमच्या लक्षात आलेला असेल संपूर्ण विषय हे कशा संदर्भात आहे, तर जे काही प्रतीक्षा यादीमधील उमेदवार होते त्यांची तात्पुरती नियुक्ती करण्याची शिफारस इथे करण्यात आलेली आहे आणि तो हा संपूर्ण विषय आहे. म्हणजे जे काही वेटिंग लिस्टवरचे कॅन्डिडेट होते त्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यासंदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. खाली पहा सविस्तर माहिती आहे. इथे जर आपण आलो वरती सर्व जी-आर मेन्शन केलेले आहेत. जाहिरात कधी आली होती, त्यानंतर परीक्षा कधी घेण्यात आली, त्या सर्व बाबी यांनी इथे मेन्शन केलेल्या आहे. 4,497 रिक्त पदे होती. ते भरण्यासंदर्भात सरळ सेवेची जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात आलेली होती आणि प्रतीक्षा यादीसुद्धा त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. आपण आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही संपूर्ण पी-डी-एफ पाहू शकता यापूर्वीची देखील. तर इथे पहा, आता हायलाइट केलेला काय पॉईंट आहे 4थ्या क्रमांकाचा, की दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या वेतन श्रेणी त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या मंडळातील रिक्त पदांवर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे. म्हणजे त्या संदर्भात खालील काही अटीसुद्धा आहेत, शर्तीसुद्धा आहेत. त्या त्यांनी खाली सांगितलेलं आहे, की उमेदवाराची नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे तपासून घ्यावीत व नंतरच नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करावी. आता इथे तुमचं जे काही डी झालेलं होतं अगोदर, आता सध्या जो आहे तो पुन्हा तुमच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर नियुक्ती द्यावी असे आदेश जे आहे त्यांनी विभागाला दिले. पण त्यासाठी तुम्ही सुद्धा तयार असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा निकाल येऊ शकतो, हाच नाही तर इतर भरतीचा किंवा इतर कोणतेही डिपार्टमेंट असो, कोणताही विभाग असो किंवा ज्या महानगरपालिका असो त्या संदर्भात कुठेही तुमची नियुक्ती व्हायची असेल तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून ऐन वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण जाणार नाही आणि तुमची धावपळ होणार नाही. तर त्यासाठीही हा जो आहे जे दाखले यांनी सांगितलेले आहेत ते तुम्हाला या भरतीसाठीही आणि इतर भरतीसाठीही मेन्शन करून ठेवायचे आहेत किंवा व्यवस्थित जमा करून ठेवायचे आहेत. तर सर्वप्रथम पहा, वयाच्या दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला तपासावे. म्हणजे एक आहे ते तुमच्या डेट ऑफ बर्थचं प्रूफ. तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे त्याचं तुम्हाला प्रूफ द्यायचं आहे. आता ते कशावरून सिद्ध होईल? एक शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमच्याकडे टी-सी असणं आवश्यक आहे. दुसरं ऑरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी आहे असं नाही. ऑरमध्ये दुसरा जे आहे ते आहे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र. प्रमाणपत्र म्हणजे काय? इथे तुम्हाला सर्टिफिकेट सादर करायचं आहे. कारण की जे आपल्या मार्कशीट असतात काही काही वेळेस गुणपत्रक जे असतं त्यावर आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन नसते, पण जे आपलं प्रमाणपत्र आहे त्यावर बऱ्याचदा डेट ऑफ बर्थ आपली मेन्शन असते. त्यामुळे जे आहे ते प्रमाणपत्र सुद्धा चालेल. तिसरं, जो काही जन्माचा दाखला आहे तो तर या ठिकाणी ऑथेंटिक प्रूफ मानला जातो. तर 3 पैकी एक जो आहे तो वयाच्या संदर्भातील पुरावा सादर करावा लागेल. दुसरं म्हणजे असं की उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण व खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 38 वर्षे, मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षापर्यंतची सूट आहे, या दरम्यान असणं गरजेचं आहे. नंतर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंतची सूट आहे. अनाथसाठी 43 वर्षे, खेळाडूसाठी 43 वर्षे, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त जे आहे त्यांच्यासाठी 43 वर्षे आणि दिव्यांग व्यक्ती जर असाल तर 45 वर्षापर्यंतची सूट आहे. माजी सैनिक वगैरेसाठी 3 वर्षे अधिक वाढ यामध्ये देण्यात आलेली आहे. हा जो आहे तो जी-आर आहे. त्यानंतर पहा, किमान शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतेमध्ये जर झालं तर ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी
किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे 30 जे आहे ते मराठी, 40 जे आहे ते इंग्लिशचं सर्टिफिकेट टायपिंगचं, GCC, TBCचं. त्यानंतर ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही कोण्याही फील्डचे असा, आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो. आता ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे याच्याबाबत तुम्हाला जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. पात्र तुम्ही होते म्हणूनच तुम्ही फॉर्म भरला. नंतर पहा, टंकलेखन अर्हता धारण करण्यापासून तात्पुरती सूटसुद्धा देण्यात आलेली आहे. जो काही तुमचा नियुक्ती दिनांक आहे त्याच्यापासून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. जे काही दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ही मेन्शन बाब इथे केलेली आहे. नंतर पहा, खाली जर तुम्ही आले तर अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट जे की कंपल्सरी आहे. नंतर उन्नत व प्रगत गटात मुदत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे ज्या ज्या कॅटेगरीजमध्ये नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागतं ते या तुम्हाला सादर करावं लागेल. नंतर पहा, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तेही सादर करावं लागेल. आणि दुसरं खाली जे व्हॅलिडिटी आहे त्या संदर्भात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेतलेले जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याने नियुक्तीसाठी हजर होताना ते सादर करणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे ही संबंधित उमेदवाराची जबाबदारी असल्यामुळे वैधता प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे संबंधित अधीक्षक अभियंता यांना तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस विहित अर्ज व कार्यपद्धतीनुसार सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे एक तर तुम्हाला कास्ट तर सादरच करायचं आहे, प्लस कास्ट व्हॅलिडिटी जी आहे त्याच्या संदर्भातील जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे सादर करायचे आहेत. नंतर पहा, माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम किंवा कायदे जे केलेले आहेत किंवा GR जो आहे तो तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. नंतर अंशकालीन, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे काही आहेत किंवा दिव्यांग आरक्षण आहे त्या संदर्भात सेपरेट त्यांनी GR मेन्शन केलेले आहेत तेही तुम्ही वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. एकूण 16 पेजेसची जी काही नोटीस आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आणि जी काही सूचना आहेत त्यासुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत की खालील सर्वसाधारण सूचना, म्हणजे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर हे जो आहे नियुक्ती आदेशामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट करायचे आहेत ते सर्व इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत. आणि खाली जर आपण आलो तर इथे तुम्हाला दिसेल की ह्या सर्व सूचना संपल्याच्या नंतर जे काही नावे आहेत, म्हणजे सुरुवातीला आहे सिरियल नंबर, त्यानंतर आहे मेरिट लिस्टचा नंबर, नंतर आहे संपूर्ण नाव, नंतर आहे जेंडर, नंतर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे, नंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण, नंतरचा जो कॉलम आहे तो आहे तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत, वेटिंगची कॅटेगरी कोणती होती, सिलेक्शनची कॅटेगरी कोणती आहे आणि सर्वात शेवटी आहे की रेकमेंडेड सर्कल कोणता आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. जर तुमचं नाव यामध्ये असेल तर वरील डॉक्युमेंट सहित तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्या ज्या काही सूचना आहेत त्या ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. ही संपूर्ण नोटीस तुम्ही जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे त्यावर सुद्धा ही PDF तुम्हाला मिळून जाईल. या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमचे काही सजेशन असतील किंवा या भरती व्यतिरिक्तही दुसऱ्या भरती संदर्भात काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. ज्यांचं या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे किंवा सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सर्वप्रथम अभिनंदन या ठिकाणी आपण करूया आणि पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.